नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपणा सर्वांचं BFC इंग्लिश या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील अनुभवांच्या खाणी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। अनुभवांच्या खाणी आम्हाला हे समजले या घटकांतर्गत दिलेले प्रश्न मित्रांनो बघूया। प्रश्न क्रमांक 1, का ते लिहा। बघा, प्रश्न पहिल्यातले प्रश्न बघूया। घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता, याचं कारण मित्रांनो देऊया। कारण त्याला शाळेकडून अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस व प्रमाणपत्र मिळाले होते। जाऊया प्रश्न दुसरा। सौरभ घरी आला तेव्हा घरी आई नव्हती, त्याचं कारण मित्रांनो बघा, आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती। ही प्रश्न बघा। सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, त्याचं कारण मित्रांनो सांगूया। कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या निमित्ताने शाळेत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम आयोजित केला होता। आजी चकित होऊन सौरभ कडे पाहत राहिली, त्याचं कारण मित्रांनो देऊया। कारण बघा, सौरभ हा त्या अवयवावर आधारित म्हणी एकामागून एक धडाधड सांगत राहिला, यामुळे आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली। प्रश्न दुसरा, कोण ते लिहा। राधा काकूंकडे गेलेली आई। म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी। धाडधाड म्हणी सांगणारा कोण, तर सौरभ। सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी। या प्रकारे मित्रांनो हा प्रश्न दुसरा आपण पूर्ण करणार आहोत। जाऊया प्रश्न तिसरा। 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा। त्यातला प्रश्न, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती। उत्तर बघा, म्हणींवर आधारित स्पर्धेत आपल्या शरीराच्या अवयवांचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकांनी सांगायची होती, अशी अट होती। प्रश्न ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला, तर त्याचं कारण मित्रांनो बघा, उत्तर बघूया। आजी घरात येता जाता उठता बसता अनेक म्हणी वापरून बोलत असे। सौरभने आजीच्या म्हणी आपल्या वहीत लिहून ठेवल्या आणि त्या आजीमुळेच त्याला तोंडपाठ झाल्या होत्या, म्हणून सौरभ असे म्हणाला। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती। मित्रांनो, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये बघा। म्हणी व वाक्प्रचार हे कमी शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करतात। योग्य वेळी वापरलेल्या म्हणींमुळे बोलणे अधिक परिणामकारक होते आणि भाषेला गोडवा प्राप्त होतो। जाऊया प्रश्न पुढच्याकडे। पुढचा मित्रांनो आपल्याला दिलेला घटक आहे खेळूया शब्दांशी। या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी हा एक वर्ड गिड मित्रांनो दिलेला आहे। या चौकोनामध्ये आपल्याला म्हणी लपलेल्या आहेत आणि त्या शोधायच्या आहेत बघा। आणि ज्या लपलेल्या म्हणी मित्रांनो आहेत त्या आपल्याला या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत। ही ऍक्टिव्हिटी मित्रांनो तुम्ही पुस्तकात पूर्ण करू शकतात। या ठिकाणी आपल्याला बघा, या ठिकाणी म्हण दिले, गर्वाचे घर खाली, नावडतीचे मीठ अळणी। या प्रकारे म्हणी मित्रांनो आपल्याला या ग्रीड मध्ये शोधता येतील आणि यामध्ये शोधल्यानंतर या म्हणींबद्दल यांची माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। यांचा अर्थ वगैरे मित्रांनो नक्कीच शोधा। या ठिकाणी 12 म्हणी आपल्याला दिलेल्या आहेत। या म्हणी आपण या वरच्या शब्दांमध्ये शोधू शकतो। तर मित्रांनो चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा। आपल्या या पाठामध्ये मित्रांनो सौरभने वापरलेल्या ज्या म्हणी आहेत त्या या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत। बघूया आपली पहिली म्हण, आपला हात जगन्नाथ। तर आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ बघा, स्वतःचे काम स्वतः करणेच श्रेयस्कर असते। याचं वाक्य समजून घेऊया। स्वावलंबी राहण्यासाठी आपण आपला हात जगन्नाथ हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे।
दुसरी म्हण बघा, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ, कोणत्याही भांडणात किंवा वादात दोन्ही बाजूंचा दोष असतो. वाक्य बघूया, रोहन आणि सोहमच्या भांडणात एकाचीच चूक नव्हती, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला? बघूया या म्हणीचा अर्थ, जी गोष्ट उघड किंवा स्पष्ट आहे, प्रत्यक्ष दिसत आहे, ती सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज नसते. वाक्य बघूया, परीक्षेतील यश हेच राजूच्या कष्टाची साक्ष देते. शेवटी हातच्या कंकणाला आरसा कशाला? पुढची म्हण, हात दाखवून अवलक्षण. या म्हणीचा अर्थ मित्रांनो होतो बघा, आपण होऊन स्वतःवर संकट ओढवून घेणे. आपल्याला याचं वाक्य लिहिता येईल, अनोळखी माणसाला घरात आश्रय देणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखे आहे. पुढची म्हण बघूया, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. माता बालकावर जे संस्कार करते त्यातूनच उज्ज्वल भविष्याची निर्मिती होते. या प्रकारे या म्हणीचा अर्थ मित्रांनो असतो. वाक्य बघा, स्त्री शिक्षणाचे महत्व पटवताना गुरुजींनी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी हे स्पष्ट केले. पुढची म्हण बघूया, तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले. या म्हणीचा अर्थ बघा, मूर्खपणामुळे दोन्ही बाजूचे नुकसान होणे किंवा हाती काहीही न उरणे. या प्रकारे या म्हणीचा अर्थ मित्रांनो होतो. या म्हणीचं वाक्य बघूया, जास्त नफ्याच्या लोभापायी व्यापार करताना अमितचे मुद्दलही गेले आणि तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले अशी त्याची अवस्था झाली. या प्रकारे मित्रांनो आपल्या या धड्यामध्ये या प्रकारच्या 6 म्हणी या वापरण्यात आलेल्या आहेत, या आपण या ठिकाणी समजून घेतल्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, समानार्थी शब्द लिहा. आपल्याला दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द या प्रकारे आपण लिहिणार आहोत. शाळा, विद्यालय किंवा ज्ञान मंदिर, घर, घरासाठी बघा सदन किंवा गृह हे समानार्थी शब्द आपल्याला लिहिता येतील. हातासाठी समानार्थी शब्द कर, हस्त, बाहू. या प्रकारे मित्रांनो समानार्थी शब्द आपण लिहून घेणार आहोत. पुढचा 4था प्रश्न बघा, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. मित्रांनो, हात आणि हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि यांच्यापासून असणारे अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. असे अवयवांचा वापर करून असणारे शब्द शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो आपण करूया. पुढचा पॉइंट समजून घेऊया. आम्हाला हे समजले या घटका अंतर्गत असणारे प्रश्न. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. पहिली म्हण आपल्याला दिलेली आहे, घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली यांचा अर्थ मित्रांनो होतो बघा, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतर दुसरी दिलेली म्हण, थेंबे थेंबे तळे साचे. आता थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ मित्रांनो आपल्याला घेता येईल बघा, थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. या प्रकारे या म्हणीचा मित्रांनो अर्थ आहे. अशा आपल्याला या 2 म्हणी मित्रांनो या ठिकाणी दिल्या आहेत. आपण त्यांचे उत्तर या ठिकाणी लिहिणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील अनुभवांच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला. मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरला असेल. तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकासोबत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद हा व्हिडिओ अभ्यासल्याबद्दल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.